नंतर अंतू शेटने त्यांची आणि बापू हेगिस्टांची मला ओळख करून दिली. जावई बापू, हे दुकानदार बापू हेगिस्टे ते, आणि आम्ही तुमच्याच सासऱ्यांचे पक्षकार. मी पुन्हा नंतर माझी ओळख त्यांनी बापू हेगिस्टांना करून दिली. बापू, मध्यंतरी मी म्हणालो नाही का, आपल्या वकील साहेबांचे जावई नाटक सिनेमात असतात मुंबई पुण्यात, हेच बरं का ते. बापू हेगिस्टांना काही पटलं नाही. त्यांनी माझ्याकडे असं बघितलं, तुझा विश्वास नाही बसणार, एक काम कर, स्टूल घे, माळ्यावर चढ, वरतून रद्दी काढ आणि पहा, मोठमोठ्या वर्तमानपत्रात ना तुला यांचे फोटो दिसतील छोटे छोटे. तेव्हा बापूंना जरा पटलं. त्यांनी लगेच, जावई बापू चहा मागवतो, घ्या ना थोडा थोडा. नको, फार उकडताय रत्नागिरीत. अहो, रत्नागिरीत उकडायचेच, रत्नागिरीची हवा थंड असती, शिमला नसते काय म्हटले जावई बापू. कसा वाटला आमचा कंट्री विनोद, असं म्हणून माझा हात जबरदस्तीने घेऊन टाळी दिली. नंतर मग मला खांदे उडवत विचारतात, जावई बापू, सिनेमात असता एक प्रश्न विचारू काय हो तुम्हास? म्हटलं, अंतुशेट परवानगी काय घेताय, काय हवं ते विचारा. नाही, एक सिनेमा काढला काय मिळते हो तुम्हास? आता हे असले प्रश्न मला काही नवीन नव्हते. कोकणात अजिबात नाही. मी म्हटलं, असं काही नक्की ठोकताना नसतो, सिनेमावर अवलंबून. नाही तरी पण 1,00,000-1,50,000 म्हणजे ऐकलंय हो आम्ही तसं. छे हो, मराठी सिनेमाला एवढे चांगले दिवस भगवंता. बरं नसतील हे तुम्ही म्हणता तर, म्हणजे एकावर 5 पूज्य जरी नाही पडली, 3 पूज्य तरी पडतात ना. पडतात, पण कधी कधी बुडतात देखील. चालायचंच हो, शेवटी हा पण धंदा, चढणं बुडणं आलंच ओघानी. बरं, आणखीन एक शंका निरसन म्हणून विचारून टाकू का तुम्हाला? काय अंतू शेठ, पुन्हा माझी परवानगी, काय हवं ते विचारा तुम्हाला. ते सिनेमातल्या नट्यांबद्दल आम्ही हे जे काय ऐकतो कितपत खरे असते हो? आता त्यांच्या बोलण्याचा रोख माझ्या ध्यानी आला होता, पण मी सुद्धा वेळ पांघरून पेडगावला जात म्हटलं, अंतुशेठ, हे जे काही म्हणजे काही समजलं नाही हो. काय वस्ताद हो जावई बापू, सगळं समजून न समजल्यासारखा चेहरा, कोर्टात साक्षीदार म्हणून चांगले नाव काढा. हे जे काय मी म्हणालो होतो ना, ते हे म्हणजे तर्जनी नासिकातल्या प्रकार हो. मला देखील थोडं ओशाळल्यासारखं झालं, पण तेवढ्यात बापूंनी मागवलेला चहा आला आणि आमचा तो हिरोईन म्हणजे नायिकांचा विषय तिथंच संपला.